मस्तपैकी चुलीवरचे घावणे सकाळ सकाळी. तर इकडे चटणी आहे आणि घावणे मस्त सकाळच्या नाश्त्यामध्ये. म्हणजे आर्यन पण आला आहे मस्त घावणे खायला. घावणे चटणी आज मस्त सकाळचा नाश्ता. घावणे चटणी मस्त वाटतं ना सकाळी हा नाश्ता. नाही सगळ्यांनाच आवडतो. गुड मॉर्निंग सर्वांना. हे बघा सकाळची वेळ आहे आणि ऊन पण आलं आहे. पाऊस पडून गेला तसा रात्री. आज थोडा पडला पाऊस आणि बघा मस्त वातावरण केलं नाही. थोडं सकाळचं ऊन आलं आहे बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता पाऊस सुरुवात झाली ना पावसाला की त्यानंतर आहेत ना जंगलामध्ये काजू आहेत ना, काजू त्या काजूला मस्तपैकी असे कोंब येतात. तर त्यामधून एक काजूच्या अशा डाळंब्या बाहेर निघतात. तर त्या आज बघणार आहोत आपल्याला भेटत आहेत काय. कारण आता सुरुवात झाली, पाऊस चालू झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात जंगलामध्ये. तर आता आपण ते डाळिंब शोधण्यासाठी जाणार आहे वरती. आता एवढे सर्व आपल्यासोबत आहेत. आर्यन आहे, बेबी तू पण येतेस, चिकू तू पण येतोस काय. ओके आता मी ह्यांना घेऊन जातो. आता बघूया पावसानं वातावरण तर केला नाही इकडे, बघूया आला तर भिजू नये. आज मजा करू जरा. चला इकडे आमच्या सर्व वाडीतली घरं आहेत इकडून आणि वरती चौकी आहे इथे. अर्धी घर या साईडला पण आहेत, खालती मंग्यादाचं घर, इकडे बरीच अशी घरं आहेत. तर भारी वाटते आणि आमची चौकी आहे. आता सभा मंडपाचं काम झालेलं आहे, तेव्हा आता कसं बाहेर पावसाळ्यामध्ये वगैरे आहे ना इकडे आपण थोडं बसू पण शकतो बाहेर. मस्त झालं आता. हे बघा सभा मंडप आणि आपली चौकी, इथे सर्व आपले कार्यक्रम वगैरे होतात. चला जाऊया. गणपती वगैरे आपले इथेच येतात, त्यानंतर मग घरी. आणि इकडे पण अजून घर आहेत आमच्या वाडीतली. आता आमच्या वाडीतल्यांचा आहे ना पाण्याचा प्रश्न मिटला आहे, कारण ह्या वर्षी बोर मारलेली आहे. हे बघा आता जस्ट किती आठवडा झाला असेल ना रे आर्यन. हे बघा आणि पाणी पण लागलंय, पाणी भरपूर लागलं बोलतात. हा ना रे, किती फूट गेला असेल तरी माहिती आहे काय. आता बोर मारताना मी पण नव्हतो इकडे. काय ते लाजरी आहे ती. हे बघा लाजरी आहेत सगळी. त्यानं जरा धक्का लावला की असे पानं मिटून घेतात. आणि आमच्या वाडीमध्ये जे पाणी येतं ना, आम्हाला जे पिण्यासाठी पाणी येतो तो निवळवाडीतून, म्हणजे आमच्या गावातली वाडी आहे तिकडे त्या साईडला वरती थोडी हाईटला आहे, डोंगरावरती आहे. तिथून आपल्याकडं पाणी येतो. तो कसा असतो माहिती आहे का, कधी रानातल्याने म्हणजे डुकरांनी वगैरे पाईप वगैरे फोडलीन कुठे काय केली, मग पाणी आमचं बंद. मग त्या लाईननी सरळ जावं लागायचं रिपेरिंगसाठी. भरपूर कष्ट होते, भरपूर कष्टाने पाणी आणलं होतं आमच्या वाडीतल्यानी. आता इथे बोर मारले ना तर पाण्याचं टेन्शन थोडं निघून गेलेलं आहे. आणि पाणी आमच्याकडे डोंगरामध्ये बोर मारल्यानंतर पाणी हे एवढं सॉल्ट वॉटर नसतो, चांगलं फ्रेश वॉटर असतं आणि गोड पाणी आहे, चांगलं पिण्याचं आहे. तर त्यामुळे काहीच टेन्शन नाही. आता पाण्याचं टेन्शन तर मिटलेलं आहे. आता आर्यन भेटतील ना रे. हां सगळ्या काजून खालून बघत बघत जाऊ. आता ह्या काजू कशा उरल्या सुरलेल्या ज्या कुठे पातेऱ्याखाली राहिलेल्या काजू आहेत, तर त्या आपल्याला आता भेटतात. डाळिंब वगैरे बाहेर येतात त्याच्या. आणि बघा आता शेवळे पण यायला सुरुवात झाली. शेवळ्याची भाजी केली जाते. मी एक रेसिपी बनवली आहे, थोडं ह्याच्यापेक्षा मोठी होते साईज. आता सुरुवात होईल इकडे शेवळ्याची भाजी मिळायला. मोदक वाटतोय. आता शेवळ्याची भाजी, भारग्याची भाजी, या सर्व आता भाज्या मिळायला सुरुवात होतील इकडे. इकडे आतमध्ये आहेत की बघूया. ह्या अशा काजू आता राहिलेल्या काजू आहेत ना, ह्या अशा फुगतात आता ह्या भिजून पावसामध्ये आणि त्यातून असे गर बाहेर येतात, त्याला कोंब येतात. आणि ह्या अशा सुद्धा काजू घेऊन गेलो ना त्याची भाजी लय भारी होते, खायला एकच नंबर लागते. ते चवच वेगळी असते त्याची. आर्यनने गरकी घेतला नाही, असा पातेरा इकडे तिकडे करायचा.
तर पातेऱ्याखाली ज्या पानांखाली असतात ना काजू त्या भेटतात. शिकून काय घेतलं ना? कुठली शिट्टी आहे? पिंपळांची. वाजव. ती छोटी घेतला ना त्यांनी, वाजते तरी पण. आम्ही किती पहिले ह्या शिट्ट्या किती वाजवायचो. अजून करवंदाचं जे पान आहे ना ते कसं गोल करून त्याचा पेपेटा बनवायचं. मग भरपूर मजा केलेली आम्ही गावाला होतो तेव्हा. आता जाऊया बघूया पुढपर्यंत काय आपल्याला भेटतायत काय. इथे काटे आहेत सावकाशी. इथे 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 इथून ये. आता ह्या अशा राहायला गेलेल्या भेटतात. हे बघा इकडे पण आहे. आणि ह्या पाण्यामध्ये भिजत जरी ठेवलं ना तरी त्या चांगल्या फुगतात. आणि नंतर मग त्या कापायच्या आणि त्याची भाजी बनवायची. एक नंबर होते. तर पातेऱ्यान खालून अशा भेटतात. असं एक करवंदीचं पान घ्यायचं असं आणि त्याला असं गोल गोल करायचं असं राऊंड. ह्याचं पेपेट कसलं वाजतं. झालं रेडी. हे थोडेसे दाबायचे इथे. होतंय असं ते गोल गोल करायचं पानाचं गोल गोल करायचं आणि वाजवायचं असं. बनव त्याला. आता डाळिंब शोधा आले का? डाळिंब अजून आल्या पण नाहीत. तर काजू आता भिजणार व्यवस्थित आणि त्यानंतर मग त्यातून बाहेर आहे. इथे जांभळीन पण होती. आता जांभळं पण सगळी उलटून गेली. चला आलेल्या याच्या शोधात ते भेटत नाही आहे. आता बोलायचं 2 डाळिंब खाल्लेले असतं मस्तपैकी. ఇంకా डाळिंब मिळालंच नाहीत. आणि आता पावसाळा सुरुवात झालं ना की आपल्याकडे बिरबोले पण भेटतात. बिरबोले एक नंबर लागतात. तर बिरबोले खतायचे. त्याचा वेल वगैरे तोडायचा नाही. खतत राहायचं खाली जोपर्यंत बिरबोला भेटत नाही तोपर्यंत. गायब होतो तो, भेटत पण नाही. मग असं त्याची एक काय सिस्टम आहे. आता आलेलं आहे ते बघूया आता काय काय भेटतंय ते. जाऊ घेऊन. काजू तर भेटत आहेत. हे बघा अशा. ही छोटी आहे रे साईज आहे काजूची. इकडे आलू बघा किती पडलेत. हे बघा खराब झाले ते. आता इथे झाड आहे आलू विणीचं. वरती आहेत थोडे. इकडे कुठे कुठे दिसत आहेत. आता हे माकड ठेवत नाहीत. आलू नुसतं पेर पडलेत खालती. आणि आलू आहेत ना उन्हामध्ये सुकून ठेवायचे आणि जे पावसाळ्यामध्ये खायचे एक नंबर लागतात खायला. ते सर्व काजविनी आहेत. आता कोण काजविनी खाली येत नाही असं काजू जमा करायला. आणि आता विकत पण घेत नाहीत कोण. कारण आता त्याचा भाव एकदम उतरला असेल. मला वाटतं 100च्या आसपास आला असेल. त्या दिवशी मी विचारलं इकडे मागजनात तेव्हा काहीतरी 150-140 असा काहीतरी भाव होता. आता भाव राहिला नसेल. मग आता ह्या काजू अशा पडलेल्या असतात त्या अशा रुजून येतात. त्याच्या असं डाळिंब वगैरे खायला मस्त लागतात. त्या निंजा टेक्निक काजू शोधायची. आता इकडून अगोदर आम्ही हलवी वगैरे करायचो, नाचणी लावायचो. आता कोण शेती विती कोण करत नाही इकडे. एवढे कष्ट घ्यायचे विचार करा. हां गोल गोल करते. ह्या साईडने सगळं हलवं असायचं. म्हणजे नाचणी पूर्ण. ही काजूची झाडं तर असायचीच पण ह्या छोट्या छोट्या आता ज्या लावल्यात ना त्या आता नंतर लावलेल्या आहेत. पण थोडे काजूची झाडं थोडी कमी होती. पण त्यावेळेस इकडे आपले इकडे शेती वगैरे व्हायची. ठोंबे पाडून ते हलवं लावलं जायचं. काय मस्त वाटायचं त्यावेळेस इकडे. खूप कष्ट होते त्यावेळेसची लाईफ होती ना. खूप एकदम कष्ट खूप होते. आणि सगळेजण कष्ट घ्यायचे. शेतात कामं करायचे. सकाळी उठल्या पहिले शेतामध्ये आणि नंतर संध्याकाळी घरी सगळेजण जायचे. असं सर्वांचा रुटीन होता. आता काय नाही राहिलं.
आता इकडे बघा सगळे जंगल वगैरे झालं आहे. आणि इथे बघा कसले तरी फळं आले आहेत, मस्त काळी काळी झालेत, एकदम पिकलेत वाटतं ती. पण कसली आहेत काय माहिती. हा कसली आहेत काय माहिती. तुम्हाला नाव माहिती असेल तर सांगा प्लीज. बघा ही अशी वेळ आहे. आणि ही जी वेळ आहे ना, गोमेड्याची वेळ आहे. हे बघा ही वेळ, हे असं पान असं आहे, हे गोमीटाचं आहे. आता ह्या जाळीवरती आपल्याला गोमीटे खायला भेटतील श्रावणात. असं मस्त असं तेंड्यासारखं एवढं फळ येतं, काय कुरकुरीत लागतो खायला, एक नंबर. आणि कुड्याची फुलं भरपूर आहेत इकडे. हे बघा आता इकडे आपल्याला कुड्याच्या शेंगा पण पाहायला मिळतील. आम्ही त्या दिवशी भाजी बनवली होती, एक नंबर झाली भाजी याची कुड्याच्या फुलांची. आणि आता आपण कधी येऊ ना, त्यावेळेस जेव्हा शेंगा लागतील त्यावेळेस आम्ही शेंगाची भाजी करू. आणि आम्ही दरवेळेस जे आम्हाला जंगलामध्ये भाज्या वगैरे ज्या मिळतात त्याची आम्ही भाज्या वगैरे करतो. जसे आता भारग्याची भाजी येईल, टाकळा येईल, अजून कोणती रे, जसे कुड्याच्या शेंगा वगैरे येतात, अजून मशरूम वगैरे, चितल्या, सैऱ्या, त्या सगळं काही येतं. तर ते त्यावेळेस खायला मिळतं आणि ते त्यावेळेस खाल्लं पाहिजे. आता ते सैरी वगैरे असतात ना, मशरूम, हां इकडे मशरूम असतात. मशरूमचा कसा तो तेवढाच तो कसा पिरियड असतो, म्हणजे टाईम असतो तेवढाच, 2 ते 3 दिवस तेवढेच. त्यावेळेस आहे ना इतके मिळतात ना, बाप रे, भरपूर. इकडे आमचा कसा डोंगर पडतो ना, तर डोंगर भागामध्ये ते मशरूम जास्त उगतात इकडे. आणि आमच्याकडे अशी लाल माती आहे, लाल मातीत बरेच येतात इकडे. आणि प्रत्येकजण जाऊन आहेत ना भरपूर असे घेऊन येतो. आणि त्याची भाजी काय एक नंबर लागते, मटण फेल आहे त्यासमोर. आणि आम्ही ज्या कामासाठी आलो होतो इकडे जंगलामध्ये ते काय कामच झालं नाही, कारण अजून थोडे दिवस अजून पाऊस पडला पाहिजे. एक आठवडाभर जरी पाऊस पडला ना तरी आपल्याला इकडे काजूतल्या ज्या डाळिंब्या आहेत ना त्या खायला मिळतील. पण आता काय अजूनपर्यंत डाळिंब्या आलेल्या नाहीत. पण थोड्या आम्हाला काजू मिळाल्या. पण त्या काजूची, जे आता भिजलेले काजू आहेत ना, तर त्या काजूची आहे ना भाजी एक नंबर होते. काय छान, त्याची एक वेगळीच चव असते. आपण ज्या रेग्युलर ज्या काजू खातो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळी चव असते. आणि अगोदर आम्ही गुराकडे वगैरे जायचो ना, तर त्यावाल्या काजू भरपूर जमा करून आणायचो. आणि मला वाटतं बहुतेक जणांकडे तीच भाजी असायची. काय छान लागतात. त्याला थोडे थोडे असे मोड आलेले असायचे, कोंब आलेले असायचे, आणि काय मस्त लागायची भाजी, एक नंबर. आणि आता आम्ही जातो. आता आम्हाला वाटलं होतं पुढे ना पुढे तरी आम्हाला डाळिंब्या भेटल्या असत्या. चला जाऊया आता. पावसाने सकाळी वातावरण केलं होतं, पण आता काय पाऊस पडलाच नाही. बघा असं ऊन आहे, वाटतं रात्री पडून गेला पाऊस. चला आम्ही आता वाटेला लागलेलं आहे. तर एका भाऊनी कमेंट केले की काय ती फुकट भेटलेली टी शर्ट किती दिवस वापरायची, तुम्ही गावची लोक पोरांनी क्रिकेट खेळून झाल्यानंतर टी शर्ट टाकलेली ती तुम्ही धुवून एकसारखी वापरता. तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की भाऊ, आमचा आहे ना टी शर्टचा व्यवसायसुद्धा आहे. आणि आमच्या वाडीमध्ये प्रत्येक सणाला, जसा शिमगा असेल, गणपती सण असेल, तर त्यावेळेस टी शर्ट आम्ही छापतो. आणि आम्ही पण क्रिकेट खेळायला जातो, तर त्यामुळे असे टी शर्ट खूप आहेत. आणि गावी आल्यानंतर हे टी शर्ट घालतो. त्याचं पण एक कारण आहे, कारण हे टी शर्ट आहेत ना खराब जरी झाले ना तरी एका वॉशमध्ये एकदम नवीन दिसतात. आणि परत हे घालायला पण खूप छान वाटतात. आणि मला वाटतं बहुतेक आता मला वाटतं कोकणामध्ये जास्त असे हे टी शर्ट वगैरे वापरतात. आणि बरे पडतात, कारण जास्त गरम पण होत नाही. आणि टी शर्ट जुनं झालं तरी आम्ही धुवून वगैरे घालू. कारण अशी एक वेळ होती की टी शर्ट पण आहेत ना आम्ही असे फाटलेले वगैरे टी शर्ट घालायचो, कारण त्यावेळेस परिस्थिती पण नव्हती. आणि आता आहे व्यवस्थित, पण ते दिवस कधी विसरणार नाही. इकडे फणस बघा किती लागला आहे, छोटे छोटे पण आहेत. आणि एकदम जवळ, सहज इझी कोणी काढू शकतो. कापाय की बरका आहे, बरका फणस आहे. वरती कमी लागलेत पण खाली मुदात भरपूर आहेत. हे बघा आमच्या वाडीतली इकडे अजून घर आहेत ह्या साईडला. इकडे आपल्या नाऱ्याचं नाही घर आहे. आमची भावकी. अरे पाण्यासाठी थांबले सगळी, पाण्यासाठी. पाणी पाणी पियाला. हां दमून आले ना सगळी. होय. इकडे घर आहे ना नाऱ्याचं नाही, इकडे मस्त थंड हवा सुटलेली असते. आणि थोडं हाईटला आहे ना, त्यामुळे हवा भरपूर असते इकडे. थोडी गारगार हवा आली इकडे. आणि आता सगळ्यांच्या आहे ना कशी पावसाळ्यात बाहेर तुम्हाला थोडंसं घराच्या बाहेर इकडे छप्पर वगैरे काढलेलं दिसेल. हे बघा असं इकडून छप्पर काढलेलं आहे. आणि पावसाची वाट बघतायत सगळी. पण ह्यावेळेस पाऊस कुठं राहायला काय माहिती. पडतो, रात्रीचा पडला आज,
जरा बरा पडला. पण आता सकाळी कसं तर ऊन वगैरे पडला नाही. रात्री किती वाजता पडला की पाऊस? काय कचरा पडला हा पाण्यात. पाऊस किती वाजता पडला? कधी? रात्री पडला ना. मी रात्री घरात नव्हतो. कुठं होती? आईकडे पुण्याला गेलेलो. तिकडे गेलेली. रात्री पडला, दिवसाचा कुठं गायब होतो काय माहिती. आईकडे काल पडला पाऊस. हम्म. काल पुंजा होती त्यांच्याकडे 8 वाजता चालू झाली. रात्री 8 वाजता नाही, सकाळी. सकाळी पडला. इकडे काय नाही. ते जेवण बिवण आम्ही बनवी ना बाहेर. हा. मला आता पाऊस आला, आता जेवण सगळं उचलायला व्हाय. तर नाही म्हणून गेला पाऊस. चला पाणी प्यायलेलं जरा थंड झालेलं. आता इथून जाऊ. इकडे पण सगळे घरं आहेत आमच्या वाडीतले. आमचं अनिलचंही घर आहे. त्यांचा वाडा आहे. आता गुरु नाही राहिली. मस्त बाग बी इकडे सजवलेली आहे. नारळी मस्त अशा बसक्या नारळी पाहिजेत. आणि पोळी धरली बघा, मस्त आहे. आमच्या वाडीत आता हा एकच राहिला कुत्रा. फाडी नेता हो, फाडी. फाडी कुठची? बोरिंगची. बोरिंगची. अच्छा. काय काय बांधणार आहेत? हे आपल्या मीटरचं. अच्छा, कॅबिन बांधायचं. हा कापा फणस आहे. कसला लागलाय बघा. कत्री. हां मग फणस बघा कसली आहेत. एकदम असे म्हणजे एक फणस आहे ना, दोघं खातील असे फणस आहेत. समोर पण बघा. यावेळेस फणस जामच आले होते. कायच्या काय बघा ना, ह्याच्यात कचऱ्यासारखे फणस होते ह्यावेळेस. हे बघा. इकडे निम्या पण आल्या सकाळी मुंबईतनं. आणि आता जरा प्लॅन करतोय आम्ही. फणस आहेत, कापे फणस तिकडे वरती आहेत. पण आता चढायचं जरा जुगाड केला पाहिजे. आणि इकडे कुंभियाची फळं बघा, नारळीच्या मुदातून टाकून ठेवतात. आता येतात ना ही फळं. ह्याने काय नारळ धरते का चांगली? त्याचं खत आहे. हे नारळ जरा मजबूत होते. आणि बघ एकदम बारीक आहे. माणसाप्रमाणे नारळ आहे. हा हे बघा, इकडे हा कापा फणस आहे पण सरळ आहे वरती. आणि इथे आहेत ना, इथे वरती आहे बघा. हे इथे वरती भरपूर आहेत फणस. तर त्यातले 2 काढायचे आहेत. बघूया, काहीतरी जुगाड लावावं लागेल. जरा शिडी भेटली ना अर्ध्यात चढायला, तिथून वरती चढू शकतो. आणि आता मिरगाचा महिना आहे ना, तर आता बरेचसे अशी थोडी झाडं बिडं काय काय लावायची आहेत. म्हणजे जी भेटतील ती लावून टाकायची. मिरगाच्या महिन्यात काहीही लावलं तरी जगतात. काय हे फणस आला. तोडलेल्या फणसाला पण बघा कशी मस्त पाळवी फुटली इकडे. चला, आम्हाला जी शिडी पाहिजे होती ती इकडे भेटली. इकडे चौकीतच होती इथे. आणि ही एवढी मोठी शिडी आहे. मला वाटतं त्या फणसापर्यंत जायला वाटतं वरपर्यंत. हां आता हे शिडी उचलायला 2 जणच पाहिजेत. मस्त काम भारी झाला का. एवढी मोठी शिडी भेटली आपल्याला. जुगाड लावलेला आहे. शिडी बघा वरपर्यंत गेले. आणि हे इथंच फणस आहेत, ते काढायचे. काम भारी झालं. इथून काय थोडंसंच आहे वरती. आता फणस सरळ आहे म्हणून वरती चढायला नाही जमत आहे. जातो तर वरती साकटवतो. उरल का एवढी? उरल रे तुझ्यावरती. मी बघतो अरे काय करायचं. शिडी तर हलते. अरे रे, मी पहिल्यांदाच चढू एवढं वर. पहिला ह्याला पाडू. हा, त्याला काढून टाक. आण दे. ऐ शाबाश. आला पहिला फणस रमेश घेवडेंच्या हुशारीमध्ये आला, टेकला. ऐ शाबाश.
मस्त कापा फणस काढलेला आहे. कच्चा फणस आहे. कसला फणस आहे? कच्चा. कच्चा फणस. हं. पोराने इकडे नवीन मैदान पण पाडली आणि डाव पण रंगला. बिस्किट पुढेची मॅच आहे. कोण जिंकला रे पहिली? हा तुमच्या पार्टी द्यायला पाहिजे. सोडला ना कॅच. हे बघा आमचं गावाकडचं मैदान. आता जरा 2 बॉल खेळतो. हे मी कोणाच्यात रे? पुढे हरलेल्यांच्यात की काय? पुढे कोण हरलं? मग त्यांच्यात मी. पहिले ते हरले नंतर हरवली. पुढे किती जमा झाले तुमचे? तुमचे पुढे किती जमा झाले? आमचे हा पहिले किती झाले होते रन? मला पुढे द्यायला बोलवलं की काय? नाही आमचे ते. हा किती चढलेत पुढं? भारी रे. 6 ओडीला 18. संपली. मग पहिलीच ओव्हर आहे. फणस काढायला गेलो होतो. बटरचा फणस असता खाली. 2 रन. मोठं मोठं काढलं. नो घेऊन जा. अजून देत होती. बोलून घेऊ कसा एकटाच मी. तुला जर एकच झेपत होता फणस डोक्यावर. कॅच कॅच कॅच. एक सुरव्याच्या पार. पकडला रे. मस्त. आर्यन आउट झाला कॅच वर. पहिलाच बॉल. मी पण आउट झालोय. मजा येते खेळायला संध्याकाळची. बरेच पोर आले तिकडे. बाउंड्री मस्त. हे कोणी मारला रे? हा पण मंग्या झाला ना. कॅच पकडायची होती डाय मारून. हा बॉल कुठे गेला काय माहिती. हे शोधा रे शोधा पटापट. हे तो बॉल. मी तो बॉल शोधणार. तो काय मला दिसतो इथून. मग मला दिसले बरोबर. दिसला बरोबर. मग मी आलो म्हणून भेटला. फुकट शोधित राहिलो होते. मस्त मजा आहे तिकडे खेळायला वरती परसवनात. तिकडे चाललाय.